नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला आता सकाळी 9:30 झालेले आहेत. मी उठली, देवपूजा वगैरे झाली, झाडझूड वगैरे झालं, माझं सगळं आवरणं झालेलं आहे. म्हटलं चला आता स्वयंपाकाला तयारी करते, नंतर भाजी वगैरे टाकून कपडे बिपडे धुवून घेते. तर चला मग आता चकली टाकून घेते. मी काल चकली करून घेतलेली, हे 2 दिवस उन्हात चांगले वाळवून घेते. हे बा मस्त झालेल्या आहेत आपल्या चकल्या, किती छान अशा निथळगार, म्हणजे अशा खूप छान आलेल्या आहेत. आणि घेरून केल्यामुळे खूप छान होतात. आणि तळून तर एवढे फुलताना, ह्या थोड्या जास्त ओल्या होत्या. जाड कागद कापून घेतलेला होता आणि हे थोडं बारीक असल्यामुळे थोडंसं जाडसर होत्या, त्या वेगळ्या काढून घेतल्या होत्या. ओल्या जास्त होत्या आणि ह्या कोरड्या बारीक असल्यामुळे खूप छान कोरड्या झाल्या लवकर. आता ह्या उन्हात टाकून देते मी खाटीवरती. बघा मस्त आपल्या चकल्या किती छान सुकायला टाकल्या मी आता उन्हात. मांजर वगैरे येईन त्यासाठी मी वरून बारीक कपडा टाकून देते, मग दिवसभर मस्त सुकून जाता. आमच्या इथे छान ऊन येतं ना. चला तर म्हटलं दारावर मिरची आलेली होती, खूप छान मिरची होती. म्हटलं दही मिरची करून घेऊ, उन्हाचा म्हणजे उन्हाळा चालू झालेला आहे आपला, थोडासा ऊन कडक झालं ना, तर म्हटलं चला दही मिरची करून घेऊ. खूप छान मिरची आलेली होती. तर बघा मी मस्त अर्धा किलो मिरची घेऊन घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडी बाकीची वापरून घेतली. तर म्हटलं आपण मस्त दही मिरची करून टाकू. सगळी मिरची स्वच्छ धुवून घेतली, बाकीच्या काही मिरच्या चिरल्या मी त्याच्यामध्ये. तर चला बाकीची मिरची चिरून घेते, आपण दही मिरची कशी करणार आहे ते दाखवते. आणि आता ऊन मस्त कडक पडायला लागले ना, त्यासाठी आपण वाळवणाचे पदार्थ ते करायला सुरुवात केलेली. काल चकली करून घेतली. चला म्हटलं एक एक वस्तू बनवायला सुरुवात करते. आता 10 वाजेपर्यंतच खूप ऊन लागायला लागून गेलेलं आहे, त्यासाठी लवकर लवकर करावं लागतं. तर आता आज थोडी मिरची होती, म्हटलं चला मिरची टाकून देते. परत बटाटे वगैरे आले की मग बटाटे घेईन, हे पण ते करायचं आहे. तर मिरची पण चिरून घेते मी, अशा आपले सगळे मिरची चिरून घेते. तर बघा मी सगळी मिरची चिरून घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण आता दही आणि मीठ लावून ठेवून देणार आहे उन्हात. चला तर मग आपण याच्यामध्ये दही टाकून देऊ. आणि ही मिरची आपण आता वाळून ठेवली की उन्हाळ्यात आपल्याला खायला कामात येते. जेव्हा आपल्याकडे मिरची वगैरे नसते तेव्हा वरण काही बनवलं तोंडी लावायला खूप छान, तळून छान लागते ती. त्यासाठी आपण अशी मिरची करून घ्यायची. मस्त तिला असं खूप मीठ वगैरे लावून दही लावून ठेवून द्यायचं आहे उन्हात. वाळल्यानंतर खूप छान लागतं त्या. त्यांना आपण आता उन्हात ठेवून देणार आहे. चला तर मग आता उन्हात ठेवून देते मी. तुम्ही बी करा अशी मिरची. बघा किती छान हिरवीगार मिरची, ती गावरान मिरची. तुम्ही बी करून बघा, खूप छान लागते. तर चला मी आता उन्हात ठेवून येते. चला तर मग म्हटलं चला पहिले मिरची का चिरून घेतली मी, कपडे धुवायच्या पहिले मिरची चिरून घेतली ना, आता कपडे धुताना सगळे हात निघून जातील, नाही तर खूप तिखट हात होऊन जातात. आपल्याने धुतले तरी पण कुठं पण लागलं तर खूप तिखट लागतं. त्यासाठी मी पहिले कपडे धुवायच्या पहिले मिरची चिरून घेतली. आता कपडे टाकून दिले, स्वयंपाक नंतर करते. पहिले आता कपडे धुवून घेते. मी तुम्हाला म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू करून दाखवणार आहे. ते टाकाऊ कपडे असताना आपण न फेकता आपण त्याचा काहीतरी उपयोग केला पाहिजे. त्यासाठी मी बघा तुम्हाला आज लोडचे कवर शिवून दाखवणार आहे. सोपे आणि सरळ पद्धतीने दाखवेन, ते तुम्हाला जमेल अशा पद्धतीने दाखवेल. तर चला मग मी, आणि माझे बरेचसे व्हिडिओ बघता तुम्ही, मला कमेंट करत जा, लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. काही कमेंट आलेले आहेत म्हणजे बऱ्याच व्हिडिओंना, तर खूप छान वाटतं तुमच्या कमेंट बघून, म्हणजे वाचून. चला तर मी आज तुम्हाला लोडचं कवर बनवून दाखवणार आहे. मी गादीचे कवर शिवले ना, तर माझ्याकडे बघा एवढा कपडा उरला साडीचा. खूप छान असा पदर होता बघा, मस्त लेस आहे त्याला, डिझाईन वगैरे पण खूप छान आहे. तर मग आपण त्याचं लोडचं कवर करून घेऊ. आणि ज्या गादीला मी खोळ शिवली ना त्याच्यावरच मॅचिंग, त्यासाठी किती छान वाटेल म्हणून बघा लोडचे कवर करून दाखवते मी तुम्हाला. आणि हा कपडा वाया पण जाणार नाही, बघा किती छान आपण त्याचा यूज करणार आहे. तर चला तर मग कसे शिवायचं ते दाखवते. हे बघा असा मोठा कपडा आहे माझ्याकडे, त्याच्याशी डबल घडी करून घ्यायची आहे. आता मी माप, तर ते माझ्याकडे शिवायला आलेलं आहे हा लोडचा कवर. तर बघा त्यांनी मला माप दिलेलं आहे त्यांचं. इथून हे बघा, इथून मार्क केलेलं आहे आणि इथून केलेलं आहे, एवढं त्यांच्याकडे लोड आहे. तर लोडचं माप दिलंय त्यांनी माझ्याकडे.
तर चला तर मग आपण एवढं माप घेऊन घेणार आहोत. ह्या इकडच्या साईडला आपली पट्टी वाळण्याची काहीच गरज नाही. हे बघा इथं ऑलरेडी लेस बसवली, त्यामुळे पट्टी काही लावण्याची म्हणजे पट्टी वाळण्याची गरज नाहीये. त्यासाठी इथूनच माप घेते. तर एवढं येत आहे आपलं कवर. मी त्याला मार्क करून घेते. हे बघा आपलं हे रेष आहे ना, हे रेषेपर्यंत बरोबर आपलं कवर येत आहे. आणि इकडनं पण थोडं असं एक्स्ट्राचं लांबच घेतलं ना मोकळं, तर खूप छान असं नंतर गाठ मारल्यानंतर चुन्या चुन्या वगैरे पडतात, खूप छान दिसतं. त्यासाठी असं पूर्ण घेऊन घ्यायचं आहे. ते माप दाखवते तुम्हाला. या दोरीचं माप आलेलं आहे आपलं. माझा एवढा लोड आहे. त्याचं माप आहे 25. असं घ्यायचं आहे 25. हे पहा. आपल्याला घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्राचं थोडं 26 माप घेऊन घेते मी. 26 हे घेतले आहे 26. आणि असं आहे, असं आहे 21. तर असं माप ठेवून घेतलेलं आहे. असं 21 आणि हे बघा आडं 21 आणि उभं आपलं 21 आहे आणि आडं आपलं 26 आहे. चला तर मग बाकीचं आपण कापून घेऊ. हे आपलं नंतरचा हा कपडा आहे ना, आपल्याला नाड्या वगैरे बनवण्यासाठी कामात येणार आहे. हे बघा मस्त कापून घेतलेलं आहे. याचे आपण हे बंद करून घेणार आहेत बांधायला. हा कपडा आपण साईडला ठेवून देऊ. आता याला आपण पूर्ण टिक मारून घेऊ. चला तर ही आपण साईडची लेस आहे ना, ही काढून घेऊ. पुढच्या भागाची राहू देऊ. पट्टी वाळण्यासाठी सोपं जाईल. ही इकडची पण आपण काढून घेणार आहेत. हे पहा इथपर्यंत आपण काढून घ्यायची. तर बघा ही साईडची लेस काढून घेतली. तर बघा ही साईडला लेस होती ना, ही लेस काढून घेतली आणि ही इथली राहू दिलेली, म्हणजे इथे आपण शिलाई मारून घेतली ती पट्टी तयार होऊन जाते आपली. आणि आपण इथं आता टिक मारून घेणार आहे. इथं आणि इथं पण मारून घेणार आहे साईडला. चला तर चला आपण ही लेस आहे ना, इथे ही बाकीची लेस काढून घेतली, त्यामुळे ही लेस थोडं म्हणजे शिलाई उसळून गेली. तर आपण तिला पूर्ण पॅक करून घेणार आहे. याच्यामधून आपल्याला नाडी टाकता येईल. बघा आपण पहिले एवढा कपडा वाळून, बघा एवढं थोडा कपडा वाळून असं टिक मारून घेणार आहे पूर्ण. चला तर जे आपल्या कपड्याचे दोरे निघत होते ना, ते पट्टी वाळल्याने ते असे दोरे निघणार नाही. त्यासाठी बघा मस्त बारीक पट्टी वाळून घेतलेली. परत मग मी आता त्याला अशी पट्टी वाळून घेते. ही आपली 1 इंचाची घेऊन घ्यायची. ही आपल्याला बन टाकण्यासाठी त्याच्यामध्ये बघा अशी
अशी याची पण मस्त पट्टी वाळून घेतलेली छान. मग आपण त्याला असे उलट करायचंय. असं करून आता बघा, आता आपण अशी स्टिक मारून घेणार आहे. तर बघा मस्त असा प्रकारे झालेलं आहे. हे बघा इकडनं स्टिक मारून घेतलेली, इकडनं मारून घेतलेलं आहे. आणि थोडंसं सैल राहिलं म्हणजे काढायला घालायला त्रास नाही होत, त्यासाठी बघा मस्त. आणि इकडनं पण बघा छान अशी पट्टी वाळून घेतली. आता आपण त्याला बनवणार आहे. तर बघा आपण अशा प्रकारे मस्त शिवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा ही मी नाडी टाकून घेतली आणि मस्त तिला अशी गाठ मारून घेतलेली. हे बघा अशा प्रकारे ही जागा होती ना, ही पट्टी वाळलेली याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. पा मस्त असं पूर्ण मोठीच बनवलेली आहे. मस्त टाकून घेतलेली दोघी साईडला. हे पा दोघी साईडला. आणि हे बघा असं अशा त्या नाळ्या ओढल्या की बघा असं पॅक होईल. हे बघा असं छानसं असं कवर शिवलेलं आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता बघा. तर हे बघा किती छान असं झालेलं आहे दोघी साईडने. आणि असं पॅक केल्याने मोठं घेतलं म्हणजे काढायला त्रास होत नाही आणि घालायला बी त्रास होत नाही. बघा असं मोठं केलं की लगेच पटकन मोठं होतं आणि आपलं लोड पटकन बाहेर निघतो. त्यासाठी असं मोठं माप घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण शिवून घ्यायचं आहे. बघा दोन्ही साईडने टाकून घेतलेलं आहे. बघा तर मग किती छान झालेलं आहे. अशा पद्धतीने शिवून घेतलेलं आहे. चला